नमस्कार. आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. सहारा समाचारामध्ये अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अतुल वाट यांची निवड झाली आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदाकरिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये उपसभापती पदाकरिता संचालक वर्षा कैलास आवारे तर अतुल वाट यांच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया त्या निवडणूक प्रक्रियेला सामोरे गेले. अशातच अतुलजी वाट यांना 11 मतं तर वर्षा आवारे यांना 7 मतं मिळाली. यामध्ये अतुल वाट हे उपसभापती म्हणून निवडून आले. त्याच निमित्तानं आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी अतुल वाट यांची मुलाखत घेतली आहे. पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा. नमस्कार. सहारा न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे अचलपूर. आणि या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघतो आपण की मेलघाट पासून तर परिसरातील अनेक तालुक्यातला माल ह्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होतो. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची जे निवडणूक असते ते निवडणूक म्हणजे फार मोठी चुरशीची असते. आणि नुकतंच अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला जवळपास 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि 2.5 वर्षामध्ये येथील उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली. आणि या निवडणुकीमध्ये उपसभापतीसाठी 2 फॉर्म होते आणि 2 फॉर्म मध्ये आवारे आवारे ताई आणि त्यानंतर पत्रोडीतील उपसरपंच अतुल वाट. आणि आज यामध्ये 2 फॉर्म होते आणि या 2 मध्ये जवळपास 7 मते आवारे यांना मिळाली आणि 11 मते संचालक अतुल वाट यांना मिळाली. त्यामुळे आज उपसभापतीच्या निवडणूकमध्ये ते उपसभापती म्हणून निवड झाली. आणि त्या संदर्भातच आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेला आपण नुकतंच त्यांच्याशी बातचीत करणार आहे. भाऊ, आज अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे आणि निवड समितीमध्ये तुम्हाला जवळपास जे व्होटिंग झालं आहे त्या व्होटिंग मध्ये 11 बहुमत जवळपास तुम्हाला मिळालेलं आहे आणि आज तुम्ही उपसभापती म्हणून निवडून गेलेला. काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम आमचे भारतीय जनता पार्टी अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रवीणभाऊ तायडे, सहकार नेते अजय पाटील टौलारकर, त्याचप्रमाणे माझ्यासोबत असलेले समजा यामध्ये मला सोबत करणारे सर्व राजेंद्र गोरले, सतीश काका चित्रकार आणि प्रहारचे काही नेते यांनी सुद्धा मला यासाठी सपोर्ट केला. त्याचप्रमाणे सर्व संचालक त्यांचे पहिले सुरुवातून मी मनापासून आभार मानतो. याशिवाय एक जे सुरुवात आहे याची जवळपास आमचा कार्यकाळ 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. या कार्यकाळामध्ये सुरुवातीला 2 वर्षे हे पूर्व उपसभापतीला ठरले होते. त्यानंतर 2 म्हणजे 3 वर्षासाठी बाबूरावजी गावंडे काका आणि माझं नाव होतं. आज जेव्हा मीटिंग झाली त्यामध्ये बबलू सोबतच होतो. त्यावेळेस चर्चा करताना बबलूला म्हटलं मला व्हायचं आहे सेकंड. तुम्ही बोलले तर बबलू म्हणे बघू. तर मग आता काय बघू म्हटल्यानंतर मला वाटलं माझं नाव येईल, परंतु आता ते पॉसिबल नाही झालं. त्यासाठी काही विषय नसते. आज संबंध काही खराब नाही, संबंध चांगलेच आहे. परंतु आता जिथं आता सपोर्ट घ्यायला तयार होते तर मग आपण कशाला त्यापासून दूर व्हायचं. या माध्यमातून मी जुळलो आणि लगेच तो विषय असा म्हणा की 15 मिनिटात सर्व विषय मोकळा झाला. वोटिंग झालं त्यामध्ये आम्ही पूर्ण 18 संचालक आहोत. त्यामध्ये 7 मते हे वर्षाताई आवारे यांना मिळाले आणि 11 मतं मला मिळाले. या निवडणुकीचा श्रेय कोणाला देणार आपण? या निवडणुकीत श्रेय ज्यांनी मला वोटिंग केलं ते अगोदर, आणि दुसरे आपले अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रवीणभाऊ तायडे हे माझे नेते आहेतच. नंतर सहकार नेते ज्यांनी आतापर्यंत 25 वर्ष यांचं अधिराज्य होतं या कृषी उत्पन्न बाजार समितीवर, त्यांचे. आणि मी आता अगोदर एक नाव प्रहारचे काही संचालक माझ्यासोबत होतेच, त्यांचे पण मनापासून आभार मानतो. ज्यांनी माझ्यासोबत जुळून राहिले त्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. हो, आता बघतो आपण की म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये आपण नुकतंच म्हणजे युवा वयातच आपण पदार्पण केला होता आणि पत्रोड ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि उपसरपंच झाले. त्यानंतर आपण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली, त्यामध्ये तुम्ही निवडून आले, संचालक झाले. आणि आता इतका मोठा कृषी उत्पन्न बाजार समिती म्हटलं की खूप मोठा विषय आहे आणि त्यामध्ये तुम्ही उपसभापतीमध्ये निवडून आले आणि हा खूप मोठा विषय आहे. आणि काही लोक आपण बघता की संपूर्ण आयुष्य चाललं जाते पण निवडून येत नाहीत, परंतु तुमचे राजयोगात. आणि यासाठी तुम्ही काय सांगाल या संदर्भात? याला
देवाची आज गजाननाचा दिवस आहे. ते तर आहेच, माझ्या गजाननाची कृपा आहेच. परंतु आपण जर चांगलं केलं, कोणाचं चांगलं होईल याच्यात काही दुमत नाही. त्यासाठी आपले कर्म सर्वात पहिलं अगोदर चांगले असणं सर्वात महत्त्वाचा विषय आहे. यासाठी जे मला सपोर्ट करतात तेही लोक चांगले आहेत. त्यामुळं मी त्यांच्या सोबत जुळलेला समविचारी लोक असल्यानंतर काही आपण कोणात चुकीचं करूच शकत नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे जे ज्यांच्यासंग जुळलं त्यांचे मी खरोखर मनापासून आभार मानतो त्यासाठी. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण संचालक होते, आता उपसभापती झालेले आहे. परंतु बघतो आहोत की आपण मेलघाट असो या मध्य प्रदेशातील असो शेतकऱ्यांचा माल इथे येऊन पडतो आणि कुठंतरी त्यांच्याशी हे होते आणि त्यांना भाव मिळत नाही, काही नाही, त्याचं नुकसान होतं. त्यासाठी आता आपण कृषी उत्पन्न बाजाराची उपसभापती झालेले आहे. त्यांच्यासाठी काय काय नियोजन करणार आहे आणि कोणती व्यवस्था करणार आहे? रुपेश भाई, तुम्हाला माहित असन, आज जवळपास 2.5 वर्ष होऊन गेले कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक व्हायला. तर मी निवडून आल्यानंतर तुम्हाला मी उपसरपंच ज्यावेळेस तेव्हाच मी सांगितलं होतं की आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करणार. तर तुम्हाला माहित आहे 29 गाड्यांचं दुकान गाड्या आपण पथरोडला उभे केले विकासासाठी. तुम्ही जे बोलले विकासाबद्दल जेव्हा बोलून राहिले त्यासाठी सांगतो मी तुम्हाला. दुसरा विषय, जेव्हा आम्ही इथे आलो त्यावेळेस या कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास आणि आज 3 वर्षानंतर विकासामध्ये किती फरक आहे तुम्हाला जाणवत असेल. या अगोदर इथे आज सध्या आपण जिथे बसलेलो आहोत याची स्थिती काय होती. जेव्हा सुरुवातीला राजेंद्रभाऊ गोरले सभापती झाले होते, त्यानंतर प्रतिभाताई प्रशांतभाऊ ठाकरे हे सुद्धा सभापती आहेत. पण जे सुरुवातपासून कार्यकाळ काम व्यवस्थित पाहत आहे, त्या महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे आम्ही जेव्हा बसायच्या अगोदर प्रशासक काळामध्ये ही बाजार समिती असं म्हणा नुकसानात होती. त्यानंतर आम्ही पहिल्या वर्षी 4 कोटी काही लाखांनी प्रॉफिटमध्ये, त्यानंतर 5 कोटी, आज 5.5 कोटीच्या वर प्रॉफिटमध्ये आहोत. आता यावरूनच तुम्ही समजू शकता की जे आलेले निवडून आलेले संचालक आहे हे कशा प्रकारे काम करत आहे. म्हणून आम्ही समोरही खात्री देऊ शकतो की खरोखर आम्ही यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं विकास करू. याशिवाय यावर्षी जो आपल्या मार्केटमध्ये मका आला, तुम्ही जे कास्ताबद्दल बोला, जर खरोखर जर सर्व्हिस व्यवस्थित नसती आपल्या मार्केटची तर 13 लाख क्विंटल रेकॉर्ड ब्रेक, म्हणजे आजपर्यंत एवढा मका कधीच कृषी उत्पन्न बाजार समितीला आला नाही. तेवढा मका यावर्षी आपल्या बाजार समितीला आला. त्यामुळे शेष महत्वाचा विषय, बाजार समिती उत्पन्न जे ठरलं आहे शेष मधून, त्यातून शेष 13 लाख क्विंटल म्हटलं, त्यातून शेष आणि त्यातून विकास गावाचा याचा मार्केटचा ठरलेला आहे. आणि याशिवाय तूर चांगल्या प्रकारे इथं येते. फक्त आता थोडीशी तुम्ही जे बोलले कास्तकारचं नुकसान आम्ही कुठल्याच प्रकारे होऊ देत नाही. याची तुम्ही जेव्हा इथं व्यापारी वर्ग आहे यांना माहिती करू शकता. तुम्हाला तर सर्व आयडिया असतेच, पण आम्ही त्याबद्दल सर्व संचालक असे आहे की बा कुठल्याच प्रकारचं कास्तकार आपलं नुकसान करायचं नाही. म्हणून आज प्रॉफिटमध्ये परंतु आहे आणि कास्तकारी समाधानी आहे. हे होते आपल्यासोबत नवनिर्वाचित उपसभापती अतुल वाट. आणि अतुल वाट म्हटलं की पत्रोडच्या ग्रामपंचायत पासून तर संचालकापासून तर उपसभापतीपर्यंत, परंतु त्या संचालक मध्ये ते निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी पत्रोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो मोठा पटांगण आहे त्या पटांगणाचा कुठेतरी वापर व्हावा आणि कुठेतरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रॉफिट व्हावा, त्यासाठी त्यांनी 25 गाड्याची दुकान तिथे बांधलेली आहे. मागील वर्षी त्या दुकानांचा हर्रास सुद्धा झालेला आहे आणि त्याच प्रामाणिकपणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करतात आणि कुठेतरी कोणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान नाही व्हावा, त्याच हेतूने ते आज या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले होते. आणि या निवडणुकीमध्ये जवळपास आमची वहिनी आवारेताई यांना 7 मते मिळाली आणि त्यानंतर अतुल भाऊ वाट यांना 11 मते मिळाली आणि ते विजयी झाले. आणि आज अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापतीमधून त्या पदावर ते विराजमान झालेले आहे. सारा समाजासाठी कॅमेरामॅन मनुसुळेसह रुपेश फळगुंडे, अमरावती.